पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रथम म्हणजे इच्छा हवी, महत्वाकांक्षा हवी, ती पूर्ण होईल, तिचा ध्यास लागायला हवा आणि ती संपुष्टात येईल, पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा असे एपीजे अब्दुल कलाम म्हणतात. अरे का आम्ही आदर्श ठेवत नाही का छत्रपती शिवाजी महाराजांना? त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली, स्वराज्याची स्थापना करण्याकरता तिथून सुरुवात केली. एक वेळचा प्रसंग आहे की अफजल खान येण्यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या विल्हेवाट लावण्याची पूर्ण व्यवस्थापन करून ठेवलं होतं. जवळपास प्रगल्भ 1.5 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी याची व्यूहरचना केली होती की अफजल खानाला मारायचं कसं. त्या येत्या 1.5 वर्षामध्ये छत्रपतींनी ती पूर्ण व्यूहरचना, ती पूर्ण संरचना लावून ठेवली होती की अफजल खान जर निघाला तर तो निघाल्यानंतर कोणत्या मंदिरात जाईल, मंदिरात गेल्यानंतर तिथं गाय कापेल, गाय कापल्यानंतर कोणत्या मूर्तींना तो तोडेल, या प्रकारची पूर्ण संकल्पना छत्रपतींनी आपल्या दिमागात, आपल्या मेंदूमध्ये अगोदरच तयार करून ठेवली होती. आणि त्याचा पराभव करण्याकरता त्यांनी जी नियोजन पद्धती वापरली, हा त्याच्याच एक आरसा म्हणून आपण इतिहासामध्ये पाहतो. काय झालं होतं की जेव्हा अफजल खान छत्रपतींना भेटायसाठी आला तर छत्रपतींनी आपल्या शरीरयष्टीमध्ये असे काही अवजार लपवून ठेवली होती, असे काही शस्त्रास्त्रे आपल्या सोबत ठेवली होती की क्षणार्धामध्ये अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता. तर तोच अफजल खान जो मोठ्या मोठ्या सरियांना आपल्या हाताने वाकवून टाकत होता, तोच अफजल खान जो एखाद्या हत्तीप्रमाणे, एखाद्या बलाढ्य गजाप्रमाणे आपली ताकद समोरच्याला दाखवत होता, तोच अफजल खान जो एखाद्या मदमस्त हत्तीप्रमाणे रोडाने चालत होता आणि स्वतःचा भय, स्वतःची सत्ता जनसामान्यांमध्ये गाजवत होता. क्षणार्धात ठोकला छत्रपती शिवाजी महाराज. स्वामी विवेकानंद ही तिथं उत्तम उदाहरण आहेत युवकांचे. अरे युवा आहात तुम्ही, युवाला या शब्दाला जर आपण उलटा केला तर युवा या शब्दाचा अर्थ काय होतो? वायू. वायू, हा तोच वायू जर त्याला कोणी थांबवू शकत नाही, तोच वायू जर त्याने विकराळ आकाराळ रूप जर धारण केलं तर कोणाच्याच तो आवेशामध्ये येणार नाही. तोच वायू जो मोठ्या मोठ्या समुद्रालाही खवळवून टाकतो आणि आपल्या प्रगल्भ शक्तीने मोठ्या मोठ्या साम्राज्यांना उद्ध्वस्त करतो. ही ताकद तुमच्यात आहे. तुम्ही युवा आहात, वायू आहात. उठा, जागे व्हा आणि जागल्यानंतरही तुमचा आत्मविश्वास ढासळू देऊ नका. कारण आपल्यामध्ये वाहणारा रक्त, आपल्या धमन्यांमध्ये वाहणारा रक्त हा त्याच थोर पुरुषांच्या, त्याच युग प्रवर्तकांचा आहे. त्यांनी या भारतीय इतिहासामध्ये आपल्या ज्ञान मंडितेने आपले पटचित्र उभारले आहे. आपल्यामध्ये वाहणारा तोच रक्त आहे ज्याची साक्ष आपण पाहतो रामायण आणि महाभारतामध्ये. हा तोच रक्त आहे ज्याच्यामुळे मर्द मावळ्यांनी स्वराज्याची नीव ठेवली.